तर नमस्कार. नमो शेतकरी महासन्मान निधीची 9व्या हप्त्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे, परंतु 9वा जे हप्ते वितरण आहे ते अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. भरपूर सारे प्रश्न आहेत. त्याचबरोबर मला भरपूर साऱ्यांनी प्रश्न केला होता की 9वा हप्ता कधीपर्यंत येईल. त्याचबरोबर 9व्या हप्त्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे का गेले नाहीत असे भरपूर सारे प्रश्न आहेत. चला तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 4 महिन्याला 2,000 रुपये इतके दिले जातात. त्याचबरोबर पीएम किसान योजना असो वा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 2,000 रुपये इतके दिले जातात. शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये इतके त्याचबरोबर जमा होतात. म्हणजेच जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो त्याचबरोबर पीएम किसान योजना असो या दोन्ही योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 2,000 रुपये इतके दिले जातात. परंतु पीएम किसानची योजना आहे त्याचे पहिले हप्ते वितरण होईल. म्हणजे पीएम किसानची योजना आहे ते तुम्हाला पहिल्यांदा त्याचे हप्ते वितरण तुमच्या खात्यात येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ते वितरण होईल. तर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ गेलेला नाहीये. पीएम किसान योजनेचा लाभ गेल्याच्या नंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा देखील हप्ते वितरण होणार आहे. परंतु आजचा महिना संपलेलाच असून तुम्हाला जून महिन्यामध्ये हे पैसे येण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजना असो नमो शेतकरी या दोन्ही हप्ते वितरण तुम्हाला जून महिन्यामध्येच होणार आहे. त्याचबरोबर शासनाचे म्हणजे 2,000 रुपये इतके 2,000 रुपये इतके म्हणजे 4,000 रुपये इतके या शेतकऱ्यांच्या खात्यावर महिन्यातून किंवा 4 महिन्यातून एकदा दिले जातात. त्याचबरोबर वार्षिक तुम्हाला 2,000 रुपयाच्या हिशोबाने दोन्ही योजनेच्या अंतर्गत तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये इतके मिळतात. भरपूर साऱ्यांना देखील प्रश्न पडला असेल योजनेच्या अंतर्गत स्टेटस किंवा पैसे खात्यावरती आले की नाही ते कसं चेक करायचं आहे. त्याबरोबर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती जायचं आहे. त्यामध्ये तुमचे स्टेटस देखील चेक करू शकता. म्हणजे पेमेंटचे स्टेटस आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते तपासल्याच्या नंतर तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे म्हणजे या योजनेच्या अंतर्गत तुमच्या जे बँक खात्यावरती मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरद्वारे देखील तुम्हाला टेक्स्ट देखील मेसेज येऊ शकतो की 2,000 रुपये इतके योजनेच्या अंतर्गत जमा झाले की नाही. तसे देखील तुम्हाला योजनेच्या अंतर्गत समजू शकतं. त्याचबरोबर बँक खाते म्हणजे बँक अकाउंट नंबर असेल किंवा IFSC कोड असेल तो जर तुमचा प्रॉपर नसेल तर ते तुमचे पैसे अडकू शकतात. म्हणजे या योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती IFSC कोड आणि बँक अकाउंट जर नंबर चुकीचा असेल तर हे पैसे येणार नाहीत. नमो शेतकरी महासन्मान निधीचे थेट पैसे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी जी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटी पैसे होऊन जातात. 2,000 रुपये इतके योजनेच्या अंतर्गत दिले जातात. त्याचबरोबर तुम्ही जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्हाला देखील हा लाभ मिळून जातो. परंतु महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीएम किसान ही जी योजना आहे ती अद्याप चालू आहे, परंतु अद्याप त्याचे पैसे देखील खात्यावरती जमा झाले नाहीत. म्हणजे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पीएम किसानची योजनेचे हप्ते वितरण आहे ते पहिल्यांदा तुम्हाला केले जाईल. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत हे हप्ते वितरण चालू होईल. म्हणजे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पहिले हप्ते वितरण केले जाते. त्यानंतर 8 ते किंवा 4 ते 5 दिवसाच्या नंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत या योजनेचे हप्ते वितरण केले जाते. तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तो पूर्ण अपडेट देत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर देखील करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.